आणि पहिला टप्पा असा होता की 2 ते 3 लोक 4 युवक ह्यांना माहीत होतं की त्यांनी 10 गावं फिरलेले होते आणि पोटापाण्यासाठी आम्ही आपलं गाव सोडून दुसरीकडे व्यवसाय करतोय, तर कुठेतरी एक खंत असते की आपण आपल्या गावात काय नाही राहू शकत. आता आपण मुंबई पुण्यामधली बरीचशी गावं बघितली जिथे तुम्ही बघाल की उत्पन्नाची साधनं बरीचशी गावातच आहेत. म्हणजे गावात एखादा उद्योग उभा राहिला तर तिथले तरुण तिथले तिथे जॉब करतात, तिथले तिथे नोकरी करतात. इवन तुम्ही बघितलं असेल महिलांना सुद्धा उद्योग मिळतो आणि जर उत्पन्नाची साधनं चांगली असेल तर महिलांचं आरोग्य, सशक्तीकरण ह्या सगळ्या गोष्टी आणि मुलांचं शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणून आम्ही असं ठरवलं की आपल्या गावातल्या लोकांना अशी काही गावं दाखवायची जिथे या पद्धतीने प्रगती झालेली आहे. तर आमच्या डोळ्यासमोर पहिलं आलं मानखटाव. तर मानखटाव असं समोर आलं गाव तर पहिलं येतं कुसळांचं गाव मानखटाव. म्हणजे त्यामध्ये तिथे फक्त ट्रॅडिशनली बोलतात की म्हणजे खूप नैसर्गिकरित्या तिथे पाऊस खूप कमी पडतो, माघारी मान्सूनचा पाऊस पडतो. म्हणजे आपल्यापेक्षा म्हणजे आलेवाडी किंवा जावळी तालुक्यापेक्षा इथे जर 1500 mm पाऊस पडत असेल तर तिथे हार्डली 250 ते 300 mmच पाऊस पडतो, याच्यावरती पाऊस पडत नाही. पण अशा पावसात सुद्धा तिथं कशा पद्धतीने लोकांनी काम केलं आहे, कुठल्या प्रकारचे स्ट्रक्चर्स किंवा कुठल्या प्रकारच्या रचना करायला लागतात आपल्याला. मग त्याच्यामध्ये तुम्ही असं घ्याल की डीप CCT आहे, CCT आहे किंवा कंपार्टमेंट बंडिंग असेल, तुमचं लूज बोल्ट स्ट्रक्चर असेल किंवा तुमचं माती नाला बंद असेल किंवा नदीचं किंवा ओढ्याचं खोलीकरण असेल, रुंदीकरण असेल किंवा याच्यामध्ये गाळ काढणे असेल, धरणांमधला गाळ काढणं असेल, तर हे सगळे एकात्मिक उपाय असतात. हे उपाय आपण जर केले तर आपल्याला सुद्धा फायदा होऊ शकतो. आणि आम्ही अशा लोकांना एकत्र करायचा प्रयत्न केला की ज्यांना खरंच गावाबद्दल ओढ आहे आणि ज्यांना खरंच वाटतं की गावात पाण्याचा प्रश्न मिटावा आणि पाण्याचं काहीतरी त्याच्यामध्ये असं व्हावं की आपल्याला उत्पन्नाची साधनं वाढतील आणि गावाची प्रगती व्हावी. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आजच्या दिवशी मागच्या 3 ते 4 महिन्यापासून आमची दररोज गावाची गुगल मीट होते. गावाची पूर्ण चर्चा ही गुगल मीटमध्ये होते आणि त्याच्यामध्ये गावातले रेंजचा प्रॉब्लेम आहे तरीसुद्धा वयोवृद्ध लोक किंवा महिला किंवा बरेचसे लोक मध्यमवयीन लोक असतील ते सगळे त्याच्यामध्ये येतात आणि चर्चा खूप चांगल्या पद्धतीने होते. आणि आजकाल लोकांचा असा पण फीडबॅक येतो की फेस टू फेस किंवा समोर मीटिंगपेक्षा ही मीटिंग चांगली असते, अर्ध्या तासात तुमचा तोडगा निघत असतो. नमस्कार, माझं नाव विजय रघुनाथ पवार, राहणार आलेवाडी. माझं आता वय 58 वर्ष आहे आणि असं लक्षात आलं की आपण गावासाठी काही करताना दिसत नाही आहे किंवा गावातले राजकीय क्षेत्रातले जे व्यक्ती आहेत त्यांच्यामुळे आपल्याला काही करता येत नाही आहे. तर मग आम्ही काही तरुण मंडळी जे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते अशा लोकांना मी सुरुवातीला टार्गेट केला आणि असं लक्षात आलं की राजकीय पक्षातील लोकांसोबत राहिलं तर हे कुठलाही प्रश्न तडीच जात नाही. वेगवेगळ्या ठिकाणची तिथली जलसंधारणाची कामं बघितली आणि मग ठरवलं निश्चितपणे की आपल्याला हे काम करायचं आहे. आमचं गाव असं बघाल तर 6 वाड्या आहेत गावामध्ये. 6 वाड्या म्हणजे मी नेहमी बोलतो की 6 वाड्या म्हणजे 6 केंद्रशासित प्रदेश आहेत आपल्याकडे. पण याच्यात मी केंद्रशासित ह्याच्यासाठी बोलतो की गावामध्ये जर ताळमेळ एक गाव असेल तर त्यामध्ये ताळमेळ असतं, पण 6 वाड्या असेल तर असं झालं की 6 गावं आहेत आपल्या गावातच. आणि एकंदर असं हे करायचं ठरलं की आपल्या गावामध्ये किती लोक आहेत, गावामध्ये किती लोक राहतात किंवा गावात राहत आहेत पण जॉब करणारे किती आहेत किंवा मुंबई पुण्यामध्ये स्थायिक किती आहेत आणि ते कुठल्या प्रकारच्या जबाबदाऱ्या घेतील. त्यामुळे गुगल फॉर्म बनवला. गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की गुगल फॉर्ममध्ये जवळपास 90 ते 95% लोकांनी फॉर्म भरले. ज्यांनी फॉर्म भरले नाहीत तर त्यांचे म्हणजे ज्यांना अँड्रॉइड मोबाईल नव्हते तर त्यांचे आमच्या स्वयंसेवकांनी घरी जाऊन ते फॉर्म भरले. त्यानुसार प्रत्येक लोकांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. कोण कुठे काम करतं आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी सर्वेअर आहे, कोणी CA आहे, कोणी बँकिंगमध्ये जॉब करतं आहे, कोणी प्रायव्हेटमध्ये जॉब करतं आहे, कोणी डिजिटल मीडियामध्ये काम करतो. तो अशा पद्धतीने आम्ही एक आखणी केली की कुठली जबाबदारी कोण करेल. तर त्या पद्धतीने एक ठरवलं की जबाबदारींची विभागणी कशी व्हायची. नवसंजीवन जलसंवर्धन सामाजिक संस्थेची निर्मिती झाली त्यातूनच. आणि पुढे जाऊन असं झालं की ही संस्था जेव्हा स्थापन झाली तेव्हा याच्यामध्ये असं ठरवलं की बाबा आपण ह्या संस्थेला जर उचलून धरायचं असेल आणि महिलांचा पाठिंबा असेल तर ह्या संस्थेची महिलाच अध्यक्ष असली पाहिजे. महिलांचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे तो पाणी, त्यामुळे आम्ही महिलांवरच आमचं पूर्णपणे ट्रस्ट होतं की महिलाच ह्या चळवळीला उचलून धरू शकतात आणि तसं झालंही आणि त्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी केलंही. आज महिलांमध्ये खूप चांगला उत्साह आहे. जर तुम्ही बघत असाल श्रमदानामध्ये किंवा कुठल्याही मीटिंगमध्ये तर खूप चांगल्या पद्धतीने उत्साह आहे महिलांचा. नमस्कार, माझं नाव धन्वंती साहेबराव पवार, शिक्षण FYBA. माझं माहेर भिवडी. 2002 साली मी ह्या गावात नांदायला आले. तिथपासून पाण्याची टंचाई खूप म्हणजे सतावते. पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था नव्हती. कालांतरानं
जलस्वराज्याची स्कीम आली, त्यातून पिण्याच्या पाण्याची थोडीफार व्यवस्था झाली. पण तरी उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी म्हणजे खूप टंचाई आहे. आणि ह्या गावात शेतीला तर पाणी पुरतच नाही. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो, पण तो जमिनीत मुरत नाही. सर्व पाणी जमिनीतून खाली निघून जाते. मग त्यामुळे उन्हाळ्यात पावसाचा एक थेंबही बघायला भेटत नाही. मग ही अडचण लक्षात घेऊन गावातील काही युवकांनी, काही पुरुषांनी, सर्वांनी, ग्रामस्थांनी मिळून एक नवीन चळवळ पाणी साठवण्यासाठी चळवळ उभी केली. त्या चळवळीला सगळ्या महिलांनी साथ दिली. तर आम्ही पूर्ण वर्षभर त्या म्हणजे महिलांचं संघटन करायचा प्रयत्न केला. विविध ठिकाणी मिटिंगा वगैरे घेतल्या, गावात एकीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि आता गावात पूर्णपणे एकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि ह्या चळवळीला महिला पूर्णपणे पाठिंबा देणार आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून गाव पाणीदार करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. भरपूर पाऊस पडून सुद्धा तीव्र उतार असल्या कारणाने पाणी साचत नव्हते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. म्हणून आम्ही पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम हाती घेतली. पाणीदार गाव होण्यासाठी आम्ही विविध उपक्रम हाती घेतले. या उपक्रमाच्या माध्यमातून श्रमदानाचे आयोजन करण्यात आले. या श्रमदानात आम्ही विविध बंधारे, चर यांना पिचिंग केले. या श्रमदानात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आमच्या गावची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि आमचे गाव नक्की पाणीदार होईल ही आम्हाला खात्री आहे. गावासाठी काहीतरी करण्याची खूप जिद्द होती, म्हणून मी देणगीच्या स्वरूपात खूप लोकांशी संपर्क साधला आणि मला त्याचा खूप चांगला अनुभव आला. आणि असंच आणखी गावामध्ये आणखी आमची प्रगती करायची खूप हे आहे आणि त्याच्यातून पण आम्ही खूप मेहनत घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर हे काम हाती घेण्याचं कारण एवढंच की इथून पुढच्या प्रत्येक उन्हाळ्यात गावकऱ्यांची म्हणजे पाण्याचे खूप हाल होत होते. 4-4, 5-5 हंडे घेऊन माणसे हातपंपावर थांबत होती आणि याचा परिणाम आमच्या पेपरवर सुद्धा व्हायचा. याच्यामुळे आमच्या गावकऱ्यांनी हे काम हाती घेऊन खूप चांगलं काम केलं आहे. तर याच्यात महिलांचा खूप पाठिंबा आहे. हे सगळं करत असताना आमचा जो मुख्य हेतू होता की बऱ्याचदा असं व्हायचं की आमच्या इथल्या ज्या महिला आहेत त्या कामाधंद्यानिमित्त, नोकरीधंद्यानिमित्त, ज्यावेळेला गावात पाणीच नाही आहे किंवा पीक पाणी नाही आहे, पावसाळ्याशिवाय इतर कोणत्याही प्रकारचं उत्पन्नाचं साधन नाही आहे, त्यामुळं आजूबाजूला ज्या ठिकाणी बागायती शेती आहे त्या ठिकाणी उन्हाळ्याची कामं करायला जाणं किंवा गावामध्ये चिंचा फोडणं. कल्पना करा तुम्ही, 10 किलो चिंचा फोडण्यासाठी फक्त 100-125 रुपये मिळतात. मग हे सगळं कुठंतरी होऊ नये, हे टाळलं जावं, लोकांना रोजगार मिळावा, त्यासाठी आमचा हा अट्टास आहे. नोव्हेंबरमध्ये नोंदणी झाल्यानंतर मग संस्थेचं खातं उघडणं, अकाउंट्स उघडणं, त्यानंतर निधी संकलन अशा प्रकारची कामं सुरू केली. असं करत असताना कोण कोण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मदत करू शकतं, तर त्यामध्ये नाम या संस्थेने मदत करू शकतो असं त्यांनी कळवलं. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक बाळासाहेब शिंदे यांच्याशी संपर्क आला आणि त्यांनी एक मशीन देण्याचं जाहीर केलं. आणि नामचं एक ब्रीदवाक्य नेहमी मी ऐकतो की आत्महत्या केल्यानंतर शेतकऱ्याला मदत करण्यापेक्षा आत्महत्या न करूच नाही आहे, याच्यासाठी आपण काय करू शकतो, त्याच्यातूनच त्यांनी जन्म घेतला की जलसंधारणाची कामं करायची. कारण सुरुवातीला नामने बऱ्यापैकी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करणं किंवा मुलांना दत्तक घेणं या पद्धतीची कामं बऱ्यापैकी केलेली आहेत त्यांनी. पण शेवटी त्या स्टेजला माणूस जाऊच नाही, याच्यासाठी जलसंधारणाचं काम त्यांनी घेतलं आणि आम्हाला पूर्णपणे खात्री होती की नाम आम्हाला पूर्णपणे पाठिंबा देईलच. नमस्कार, मी मकरंद अनासपुरे. आलेवाडीच्या समस्त ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन. आलेवाडी हे गाव पाणीदार करण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला आणि त्यांनी नाम फाउंडेशन यांच्याकडे मदतीचा हात मागितला. त्यांनीही तो दिला आणि जवळपास 69 दिवस 900 तास अहोरात्र सर्वांचे हात या कामाला लागले आणि आलेवाडी हे गाव येत्या पावसाळ्यात जलसमृद्ध होण्याच्या मार्गावर आहे. त्याबद्दल समस्त ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. आणि यानंतर वृक्ष संगोपनाचं काम हिरहिरीनं हातात घ्यायचंय. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू. जावळी तालुक्यातील आलेवाडी गाव पाणीदार करण्यासाठी नाम फाउंडेशननं आता पुढाकार घेतलाय. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण त्याबरोबरच पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबवण्यात आली. नाला पुनर्जीवन, नैसर्गिक जलस्रोत, शेततळी जमिनीला चर पाडून पाणी साठ्याच्या
दृष्टिकोनातून पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। आलेवाडी ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ही मोहीम आता उघडण्यात आली आहे। या संदर्भातला एक आढावा पाहू।